पंजाबचा शेतकरी पहा, आपण चांगली जनावरांशी जातवंत जनावरं घ्यायची म्हटली तर पंजाबला जातो, नाहीतर पश्चिम महाराष्ट्रात जातो. तिथल्या लोकांनी प्रजननावरती कमांड मिळवलेली आहे की आपली गाय दरवर्षी कशी माझावर येऊन कशी गाभण राहील, दर 15 महिन्यांनी कसा वगारू होईल. आणि केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं आज अजून आपल्याकडे सेक्स ऑर्टेड सिमेंट आलेले आहे. सेक्स ऑर्टेड सिमेंट म्हणजे काय, आपल्याला आतापर्यंत कृत्रिम रेतनांनी जनावर फळवल्यानंतर आपल्याकडे कधी गोरी व्हायची, कधी गोरा व्हायचा. शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित राहायचा की ह्या गोऱ्याचं करायचं काय. परंतु शासनाच्या मदतीने त्याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे, सेक्स सॉर्टेड सिमेंट आलेला आहे. सेक्स सॉर्टेड सिमेंट म्हणजे काय, आपण गाईला जर त्या सिमेंटनी फळवलं, म्हशीला जर त्या इंजेक्शननी लावलं तर आपल्या इथं होणारी 90% ही गोरीच असेल. एवढं सुंदर असं तंत्रज्ञान आहे, त्या आपण आत्मसात करावं. आपल्या गाईला दरवर्षी वासरू होण्यासाठीचे जे नियोजन आहे, आपल्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांशी चर्चा करून तसं नियोजन करावं. आपल्या इथं होणारी प्रत्येक गोरी हे जगलीच पाहिजे. आपल्या इथं होणारी प्रत्येक वगार ही जगलीच पाहिजे. माणसासारखं नसते. स्त्रीचं वय 18 वर्ष झालं, पुरुषाचं जर 21 वर्ष झालं तर तो आई बनण्याच्या लायकीचं असते. तसं जनावरांच्या बाबतीत नसते. जे शेतकरी आपल्या गाई गोरीचं वजन, जे पशुपालक आपल्या वगारीचं वजन, गोरीचं वजन 250 किलो जास्तीत जास्त कमीत कमी दिवसामध्ये आणतात. वगारीच्या बाबतीमध्ये 275 किलो वजन कमीत कमी दिवसात आणतात. मग ते 1 वर्ष असो, 9 महिने असो किंवा 12 महिने असो, ती आई बनण्याच्या लायकीचं असते. म्हणून आपल्या गोरीचं घरी जन्मलेली प्रत्येक गोरी ही आपली चांगली जगली पाहिजे, याचं नियोजन प्रत्येक पशुपालकांनी शिकलं पाहिजे. तुमच्या घरी 2 गायी असतील, एक गाय मारकी आहे, एक गाय चांगली दूध देते, एक गाय दूध काढायला गेले तर पणा आटते, एक गाय व्यवस्थित दूध देते. आपण कोणती गाय बाजारामध्ये विकायला नेतो, जी गाय मारकी आहे, दूध बरोबर देत नाही, पणा बरोबर येत नाही, असे जनावर आपण बाजारात विकायला नेतो. आणि आपण काय अपेक्षा करतो, बाजारामध्ये मला चांगली गाय भेटली पाहिजे. हे शक्य आहे का? कधीच शक्य नाही आहे. म्हणून आपल्या घरी चांगली जातीवंत जनावर कसं निर्माण होतील याचं शास्त्र आपण शिकलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, चाऱ्यावरती आपली कमांड नाही. आपल्या इथलं पशुपालक कोणाच्याही घरी जा, जनावरांच्या पुढं टोपला भर नेहमीच दिवसभर मांडत असते. पहिली बायको टाकते चारा, नंतर नवरा आला, त्याला दिसलं की हिच्या समोर चारा नाही, तोही चारा टाकतो. पोराला वाटते गाईच्या समोर चारा नाही, तोही चारा टाकते. ते दिवसभर गाय बिचारी खात राहते. तुमचा पोट आणि जनावरांच्या पोटामध्ये फरक आहे. आपल्याला एकच पोट आहे, जनावरांच्या पोटामध्ये 4 कप्पे आहेत. पहिल्या कप्प्यामध्ये तो जनावर जेवढा चारा आहे तो खातो आणि स्टोअर करतो, आणि स्टोअर केलेला चारा तो धीरे धीरे पोटातून काढून कवरी करत बसतो, म्हणजे आराम करत बसतो. आपल्या इथं जनावर आपण व्यवस्थित न ठेवल्यामुळे जनावर व्यवस्थित कवरी करत नाही, आणि जनावर नुसतं उभं राहते, आला आराम मिळत नाही. ज्याचं जनावर आरामात बसून भरपूर कवरी करतं त्याच्या दुधाला दूध चांगलं मिळतं आणि दुधाला फॅट चांगली मिळते. असा नियोजन आपल्याला पुढील काळामध्ये शिकावं लागणार आहे. मित्रांनो, बरेचसे साथीचे रोग येतात. आपल्याला साथीचे रोग आल्यानंतर आपण औषधोपचाराला भरपूर खर्च करतो, परंतु रोगच येऊ नये याकरता लसीकरण, काही दिवसामध्ये तोंडखुरी पायखुरीचं लसीकरण आपल्या देशामध्ये सुरू झालेलं आहे. त्या लसीकरण आपण सर्वांनी करून घ्यावं. जनावरांना वारंवार दंतविकार होतात, ते दंताची औषधं दर 3 महिन्यामध्ये द्यावी. असं बऱ्याचशा आपल्या पशुपालनामध्ये गोष्टी आहेत. आपण जनावराला दिवसातून 2 किंवा 3 वेळा पाणी पाजतो. गाईच्या शरीरामध्ये 1 लिटर दूध तयार करण्यासाठी 4 लिटर पाणी शरीरात जायचं असते. म्हणून जनावराला आपण त्याच्या इच्छेनुसार पाणी पिण्याची व्यवस्था जर केली, खूप सोपी पद्धत आहे. 1500 रुपयामध्ये आपल्या जनावरांच्या तोंडासमोर आपण पाण्यावर न सोडता तिला तिची इच्छा होईल असं पाणी पिण्याची व्यवस्था आपण करू शकतो. आपण आपल्या दवाखान्यातल्या डॉक्टरकडे जाऊन त्याचं नियोजन करावं, कारण जनावराला त्या दुधामध्ये पाणी भरपूर जातं, तेवढं पाणी तिला मिळाली पाहिजे. तुम्ही जंगलातली जनावरं पाहिली, कधी जंगलातला एखादी रानमहिष तुम्हाला हाडकुड दिसणार नाही, एखादी हरिण तुम्हाला अशी हाडकुडी दिसणार नाही. का? कारण त्यांच्या इच्छेनुसार त्यांना चारा मिळते, इच्छेनुसार पाणी मिळते आणि इच्छेनुसार त्यांना आराम मिळते. आपलं तसं नाही आहे. आपली जनावरं मालकाच्या इच्छेनुसार असतात. आपलं शेड बरोबर नाही आहे. आपण जर गावामध्ये तुम्ही कुठेही गेलं तर जनावरांचं शेड म्हणजे काय, एक घर असते, घराला लागून फाटे टोकलेले असतात आणि ते जनावरांचं शेड खूप काही उंच नसते. जनावरं आपण महागाची घेतली,
आपल्या गावातल्या लोकांच्या नजरा चांगल्या नाही आहेत, आपल्या गावातल्या बायकांच्या नजरा चांगल्या नाही आहेत, टीट लागते, नजर लागते, म्हणून आपण त्या जनावरांना पूर्ण असा कोंडून ठेवतो, बेंडून ठेवतो. मित्रांनो, तुम्ही सार्वजनिक कुत्री घरामध्ये गेले असाल, 4-5 लोक गेल्यानंतर तिथं कसं वास येते. आपण एका रूम मध्ये खूप जण राहिलो तर आपण श्वासोश्वास करतो, श्वासोश्वासामुळे ऑक्सिजन त्या रूम मधला घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणजे गाईच्या गोठा जर असा बंद असेल तर तिच्या श्वासोश्वासाद्वारे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड, लघवीतून जाणारा अमोनिया आणि शेणातून जाणारा मिथेन असा वायू तिथं तयार होतो. जनावराला, त्या गाई म्हशीला शुद्ध ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अशी जनावरं वारंवार आजारी पडतात. म्हणून जनावरांचा गोठा बांधत असताना साधा सोपा कन्सेप्ट आहे की आपला गोठा 10, 12, 15 फूट उंच असावा. त्या गोठ्यामध्ये चारही बाजूनं फ्रेश ऑक्सिजन आला पाहिजे, फ्रेश हवा आली पाहिजे आणि दिवसातून सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे 2 तास हा सूर्यप्रकाश आपल्या गोठ्यामध्ये आला पाहिजे. कारण निसर्गतानं आपल्या देशाला भरपूर सूर्यप्रकाश दिलेला आहे. तो सूर्यप्रकाश जर आपल्या गोठ्यामध्ये आलं तर गोठा ऑटोमॅटिक सुटेल, ऑटोमॅटिक कोरडा होईल आणि आपल्या जनावरांना येणारे रोगराई कमी होईल. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपल्या दुधाला आपल्याला शेतकऱ्यांना फॅट कशी वाढवायची ह्याचं तंत्र शुद्ध शिकलेलं नाहीये. मित्रांनो, तुमच्यापैकी सर्वांना आव्हान करू इच्छितो की तुमच्या वाढदिवसाला केक कापून पैसे बर्बाद करण्यापेक्षा पशुसंवर्धनाचा मेळावा आयोजित करा. 1000 रुपये खर्च करा, एक लाऊडस्पीकर ठेवा, रात्रीच्या वेळेस आयोजन करा. आपल्या गावामध्ये असे मेळावे होऊ द्या. शेतकऱ्यांना ज्ञानाची गरज आहे, काळाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी पुढे जात आहे, पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी पुढे जात आहे. आपल्या भंडारा जिल्ह्याचा शेतकरी का पुढे जात नाही, त्याला अजून शास्त्र समजलेलं नाही. त्याच्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडलो असो, पण पूर्वी काळामध्ये आपण सर्व शिकलेले आहात. आपल्या वाढदिवस साजरा करत असताना कृषीचे मेळावे आणि पशुसंवर्धनाचे मेळावे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी घ्यावा आणि आपल्या लोकांना, आपल्या समाजाला समृद्ध करा. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचं मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.